आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। नाशिकमधील बिऱ्हाड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। गेल्या 50 दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरूच आहे। आदिवासी विभागातील खासगी भरतीला विरोध केला जातोय। बिऱ्हाड आंदोलनाला राज्यातील आदिवासी आमदारांनी पाठिंबा दर्शवला। प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून मिळूया। किरण, खरं तर मागच्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आता सर्व आदिवासी आमदार भेट घेणार आहेत। नेमकी कधी भेट होणार आहे आणि या भेटीनंतर काही तोडगा निघेल असे दिसतंय? जर बघितलं तर वर्ग 3 आणि वर्ग 4 हे संपूर्ण कर्मचारी आहेत, जे रोजंदारी कर्मचारी असून बाह्य स्रोत जी भरती केली जाणार आहे त्याला हे विरोध दर्शवत आहे। आणि मागील काही महिन्यांपासून त्यांना नवीन नियुक्ती पत्र न दिल्यामुळे हे संपूर्ण आक्रमक झालेले आहेत। 50 दिवसांपासून आदिवासी कार्यालयासमोर ते त्या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलन करतात आणि या सगळ्या दरम्यान ते अनेकदा आक्रमक झालेले आहेत। कालच्या दिवशी मोर्चा देखील काढलेला होता, मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट आता आदिवासी आमदार जे आहेत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ते मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आजच नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये सगळ्या बिऱ्हाड आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मांडल्या जातील आणि त्यावर चर्चा केली जाईल। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या चर्चेत नेमका काय मार्ग निघतो ते बघणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण या तपशिलांसाठी। Thank you.